आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा प्रचंड बदल जर कधी होतो ना, तो शिवचरित्र वाचल्यावर होतो. मग शिवचरित्रामध्ये नेमकं काय आहे? तर शिवचरित्रामध्ये आहे स्वची लढाई आहे. बरोबर. आज स्वची लढाई म्हणजे काय? स्व म्हणजे स्वराज्य आहे, स्व म्हणजे स्वाभिमान आहे. आणि आजच्या काळामध्ये जर आम्हाला गरज आहे, तर स्व म्हणजे स्वसंरक्षण आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे की आपली कट्यार ही सगळ्यात वेगळी आहे, ती एच्या आकारामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या दांडपट्टा या शस्त्राचं एक अजून वैशिष्ट्य सांगतो. जसं केरळमध्ये कलरीपयटू खेळला जातो, तसंच तमिळनाडूमध्ये सिलंबम आहे, पंजाबमध्ये गतका आहे, आसाममध्ये थांगता आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय युद्धकलांमध्ये वेगवेगळ्या शस्त्रांना मान आहे. तर तसं हा दांडपट्टा ही फक्त महाराष्ट्राची खासियत आहे. आणि फक्त महाराष्ट्रातच याचे अनेक असंख्य वेगवेगळे हात खेळले जातात. आजही ती जोपासणारी मंडळी आहेत. आता ही परज आहे, त्याच्यानंतर मूठ आहे, नख्या आहेत, ब्लेडला वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे अग्रटोक आहे, खाली धार आहे, वरती पाट आहे, मध्ये नाळ आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं एकत्र करून ह्या मुठीमध्ये बसवलेलं आहे. आणि हे बसवत असताना याच्यामध्ये मसाला वापरलेला आहे, कुठेही वेल्डिंग नाही आहे. आणि हे करत असताना जी काही हे वेपन बनवलेलं आहे, हे त्या योद्ध्याच्या हाताच्या याच्याप्रमाणे ती बनवलं जायचं. अफगाणी काही तलवारी आपल्याकडे, पण त्या अफगाणी तलवारी काय आपण आणायला गेलो का तिकडे, का आपण लढायला गेलो नाही ना. मग त्या आपल्याकडे आल्या कशा? तर आपल्याकडे जो आला ना, आपण त्याच्याशी झुंजलेलो आहोत. आणि आपण त्याच्याशी झुंजून त्यांना हारून ती शस्त्र आपल्याकडे आजपर्यंत ठेवलेले. तर मंडळी, तर आज आहे आपल्यासोबत रवींद्र जगदाळे सर. तर विषय काय, आपण याच्या पहिले युद्धनीती असे पॉडकास्ट बघितले असणार. तर कसं असतं की युद्धनीती ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते शस्त्र. तर शस्त्र या गोष्टीवर हा पॉडकास्ट झाला आहे. खूप सुंदर पॉडकास्ट आहे. तर आम्ही हे म्हणजे अक्षरशः ते शस्त्र बघताना माझ्या अंगावर काटा आला की काही शस्त्र असे होते की त्याला अशा 2 रेघा होत्या. म्हणजे त्या काळामध्ये ते शस्त्र समोरच्या दुश्मनाच्या पोटात टाकल्यानंतर तिथून रक्त ते 2 रेषांमधून बाहेर आलं की समजायचं की हा पूर्णपणे मेला आहे. तर असे बरेच प्रकारचे शस्त्र आणि त्याच्यामागे काय अभ्यास आहे, ते शस्त्र कुठे यूज करायचे असतात किंवा प्रत्येक शस्त्रामागे काय इतिहास आहे, याबद्दलचा हा पॉडकास्ट खूप सुंदर झाला आहे. आणि शस्त्राबद्दलचं महत्त्व. तर चला बघूया. कसे आहात मंडळी? तर गोलगप्पामध्ये स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत श्री रवींद्र जगदाळे सर. आत्ताचा नमस्कार सर. नमस्कार. आत्ताचा सब्जेक्ट हा प्रॅक्टिकलकडे जाणार आहे. म्हणजे शस्त्रास्त्र, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात कोणकोणते शस्त्रास्त्र अवजारांचा उपयोग केला गेला आणि त्याचा त्या कालखंडाशी त्या परिस्थितीशी कशा पद्धतीनं ते टाईप्स यूज झाले आणि वेगवेगळे अवजार तुम्हाला दिसतेच. तर आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया की कुठले अवजार, कुठले शस्त्रास्त्र कधी वापरले जायचे, त्याच्यातलं वैशिष्ट्य काय आहे. तर या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण बघणार आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. तर जसं आता मी सांगितलं की त्या ह्याच्यामध्ये ॲक्च्युली आम्हाला जर बघितलं तर मेन शस्त्रास्त्र म्हटले तर तलवार, नंतर बिछवा वगैरे असे जे आहे, किंवा ढाली, भाले, हे जे आहेत, एवढंच आम्हाला वरवरचं माहिती आहे. हां, पण त्याच्यामध्ये डिटेल काय आहे, त्याची काय खास वैशिष्ट्य आहेत. आणि त्या काळी थोडक्यात कसं आहे की त्या मावळ्यांचं आयुष्यभर किंवा बऱ्याच आयुष्यातला निम्मा अधिक काळ हा हत्यारां शस्त्रास्त्र घेऊनच गेलेला आहे. तर त्यामुळे आम्हाला जसं आमचे स्पेक्स असतात हे दागिनच आहे, तसं त्यांचं पण दागिना म्हणजेच आपण म्हणू शकतो की शस्त्रास्त्र आहेत. मग तर त्याच्यात काय वेगळेपणा असायचा, तर हे पण आपण याच्यातून जाणून घेऊया. नक्की सर. सर्वप्रथमतः आपण जसं शिवकाळामध्ये जातो, मराठ्यांचा एक प्रदीर्घ असा इतिहास आहे की जो खऱ्या अर्थाने या शास्त्रास्त्रांनी लिहिलेला आहे. आज सर्वात प्रथमतःच मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो की मला हा विषय मांडण्याकरता आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं. कारण शिवकालीन शास्त्रांचा आणि युद्धकलेचा अभ्यास करत असताना आपण अनेक गोष्टी बघत असतो. त्यातच आपण छत्रपती शिवरायांची, ज्याला आपण प्रेरणामंत्र म्हणतो, की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. आता या सगळ्यांमध्ये एक गोष्ट दडलेली आहे. ती म्हणजे काय, तर छत्रपती शिवरायांनी ज्या शस्त्रांच्या जोरावरती मराठ्यांचं एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलं,
त्यातील काही गोष्टी जर आपण कम्पॅरेटिव्हली जर स्टडी केल्या तर ते आपल्याला इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. बरोबर. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मावळ्यांकडं किंवा किंबहुना आमच्या राजांकडे सुद्धा आपण त्यांचं जर ओल्ड पेंटिंग्स पाहिल्या तर त्यांच्या कमरेला पहिली दिसते ती कट्यार दिसते आणि ती एच आकाराची हँडल असलेली ही कट्यार साधारणतः आपण जर दुसऱ्या इतर ठिकाणी बघितलं तर आपल्याला तशी कट्यार पाहायला मिळत नाही. बरोबर. आपण मुघलांच्या कट्यारी वेगळ्या आहेत, इवन राजपुतांच्या कट्यारी वेगळ्या आहेत, बुंदेलमध्ये वेगळ्या आहेत. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य आहे की आपली कट्यार ही सगळ्यात वेगळी आहे, ती एच आकारामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आपल्याकडे तलवारी आहेत, ज्यात मराठा तलवारी ज्याला चंद्रकोर आपण म्हणतो, त्याचबरोबर धोप आहेत, तशाच वेगवेगळे अनेक प्रकार आहेत जे आपण पुढे पाहूच या. आणि त्याच्यानंतर ढालींचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे त्या काळामध्ये उपलब्ध होते. म्हणजे अगदी 8 इंचापासून जी ढाल सुरू होते ती साधारणतः अगदी 24 इंच 36 इंचांपर्यंत सुद्धा आपल्याला ढाल पाहायला मिळते, एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे मेटल. दुसरं आहे भाले, पदाती कुंत, गजकुंत, अश्वकुंत, हे असे कुंत म्हणजे भाला, आणि असे भाल्यांचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि मराठ्यांची ही जी खासा शस्त्रास्त्र आहेत जी युद्धामध्ये मैदानामध्ये वापरली जात होती हातगाईच्या लढाईला, तर ह्या प्रमुख 4 शस्त्रांना हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होत्या. म्हणजे छत्रपती महाराजांच्या काळामध्ये असलेले शिलेदार आणि बारगे यांच्यामध्ये हे जी वापरणारी शस्त्र होती ही प्रामुख्याने होती, कारण हा सह्याद्री आहे आणि सह्याद्री वेगवेगळ्या म्हणजे इथं प्रत्येक प्रदेशामध्ये चकवा आणि फासवा आहे एक प्रकारचा, आणि हा चकवा आणि फासवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शस्त्र लागू पडेल असं नाही. बघा बरं का मी काय म्हणतोय, फार महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शस्त्र लागू पडेल असं नाही. अगदी जर आपण खिंडीच्या तोंडाला उभा राहिलो, अगदी छोटी खिंड आहे आणि त्याच्यात जर लढायचं असेल तर दांडपट्टा तिथे लढू शकत नाही. बरोबर. किंवा तिथं धोपेने आपल्याला लढाई करता येत नाही. मग तिथे लढाई करायची कुठल्या यांनी, तर आपल्याकडे त्यासाठी काही मैदानातली खासा शस्त्र आहेत जी हातगाईच्या लढाईनं शस्त्रांचा जोर करून आणि वेगवेगळे पवित्रे वापरून तिथं शत्रूला ढेर करता येतं. बरोबर. आणि त्यातले अनेक अशी शस्त्र आहेत आज आपण इथेही लावलेली बघतोय. ही अक्षरशः युद्धामध्ये तुटलेल्या पात्यांची तलवार आहे, म्हणजे ती तुटलेली आहे त्या काळामध्ये, परंतु त्याला त्या ठराविक जागेमध्ये हात चालवण्यासाठी सपासप तर तो प्रमुखपणे त्याचा प्रभाव त्याच्यावरती पडला पाहिजे. म्हणजे हातगाईची लढाई करत असताना शत्रूवरती 1 सेकंद असे उल्लेख येतात काही ठिकाणी की अंगावरती इंच जखमा होतात. म्हणजे अंगाचा असा कुठला पार्ट राहत नाही की जिथे इंच जखम होत नाही. आणि जसं आपण मारुतीला शेंदूर लावतो तशी अवस्था या युद्धातल्या वीरांची असते बरं का. म्हणजे शस्त्र ही अशी गोष्ट आहे, ही एकमेव अशी आज इतिहास लिहिलाय आपण, तो आपण वाचून आपण तो अनुभवतो, परंतु हे इतिहासातले असे अस्सल साक्षीदार आहेत की ज्यांनी स्वतः ते अनुभवलेलं आहे. बरोबर. त्यांनी प्रत्येक युद्धभूमीवरती स्वतःला त्यांनी झोकून दिलेलं आहे. अनेक शत्रूंचं रक्त त्यांनी स्वतः पिलेलं आहे. अशी ही आयुध आहे. आणि या 12 मावळामध्ये पुण्याखालचे 12 मावळ आणि मेन 12 मावळ अशा या 12 मावळांमध्ये अस्सल लढाया ज्या शस्त्रास्त्रांनी झाल्या, या शस्त्रास्त्रांचा आज आम्हाला सांभाळ करत असताना प्रचंड अभिमान आहे. त्याच्यावरती अनेक गोष्टी सुद्धा आहेत ज्या आपण बघणार आहोत पुढच्या याच्यामध्ये. आता हे जे शस्त्र दिसतंय आता एक आपण जस्ट इंट्रोड्यूस करता येईल नक्कीच, कारण सगळ्यांना माहिती आहे धोप यूज करतो, कट्यार असते, तलवारी असतात. मग मराठ्यांच्या कुठल्या तयार तलवारी ह्या पण बघता येईल. तर हे कुठलं आहे, काय म्हणतात? याला पट्टा असं म्हणतात. याला संस्कृतमध्ये पट्टी हा शब्द आपल्याला येतो. आपल्या खरं तर वेदांमध्ये पुराणांमध्ये अनेक शस्त्रांची नावं आहेत आणि याचा अभ्यास करत असताना हे जे शस्त्र आहे हे छत्रपती शिवरायांचं सगळ्यात आवडीचं शस्त्र म्हणायला हरकत नाही, ज्याला पट्टा म्हणतो. 19 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या महाराष्ट्राला 2 गोष्टी मिळाल्या. एकतर आपल्याला राज्यशस्त्र मिळालं आणि ते राज्यशस्त्र म्हणजे पट्टा होय. कारण महाराजांची जेवढी आपल्याला चित्र उपलब्ध आहेत त्या चित्रांमध्ये आपल्याला महाराजांच्या हातामध्ये पट्टा उजव्या हातात धरलेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. अतिशय आवडीचं वेपन आहे महाराजांच्या हे. आणि याच्या मागे एक आपण बघितलं ना तर एक दृष्टिकोन आहे. हे वेपन असंच काय आहे बरं, तर याच्यामध्ये पुढे जर आपण बघितलं तर पुढच्या भागाला पाता असं म्हणतात. आणि हा जे पाता आहे हे दुधारी असतं, दोन्ही बाजूनी धार असते. याला मध्ये जी शिर आहे त्याला नाळ असं म्हटलं जातं. आणि हा जो खाली आहे याला खोबळा किंवा खालचा जो आहे तो याला खोबळा असं म्हणतात. आणि हा जो आहे हा ढाल आणि तलवारीचा कॉम्बिनेशन आहे. ओके. म्हणजे जर 2 पट्टे दोन्ही हातात चढवले तर तुम्हाला ढाल घ्यायची गरज पडत नाही. बरोबर. तुम्ही आलेला वार एका हातात घेऊन सपासप दुसऱ्या हाताने शत्रूला
Dashboard. कापू शकता. म्हणजे इतकं जबरदस्त हे वेपन आहे. आणि आपण आज बघतो की मर्दानी खेळामध्ये युद्धकला खेळत असताना पाती लवचिक असतात, परंतु जर आपण जुनी शस्त्र बघितली तर त्याची पाती फार तशी लवचिक नाही आहे. बरोबर. ती पाती एका लिमिटपर्यंत फ्लेक्झिबल होतात आणि त्याच्यानंतर ती दुहेरी असल्यामुळं त्याचा वार तसा मारला जातो. तर हे जे शस्त्र आहे हे याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे साधारणतः 1 किलो 1.25 किलोच्या आसपास शस्त्र आहे. याच्यामध्ये 6 प्रकारचे वेपन आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 6 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. कोपरी आहे, सोनसाळी आहे, त्याच्यानंतर गजमुखी आहे, कालिका आहे, त्यानंतर वेगवेगळे म्हणजे वरळी माठ आहे. असे वेगवेगळे दानपट्ट्याचे प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मग हे जे प्रकार आहेत हे इथल्या डिझाईन वरती अवलंबून असतं काय, म्हणजे नाही. त्याचा ते प्रकार युद्ध कसे? क्षेत्रामध्ये बघा सर, मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला की नुसतं युद्ध जिंकत असताना आपल्याला स्ट्रॅटर्जी करूनच चालत नाही. हा. तर युद्धामध्ये कुठली आयुधं वापरली जातात हे पण महत्वाचं आहे. बरोबर. आपण एकीकडे जेव्हा छत्रपती शिवरायांच्या अख्ख्या युद्धकलेचा अभ्यास करतो किंवा गनिमी काव्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात घेणं गरजेची आहे. ती म्हणजे अशी की आपण शत्रूला गनिमी काव्याने तर हरवलेला आहेच, परंतु उघड्या मैदानावरती सुद्धा आपण त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना रणामध्ये पाडलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही साल्हेर मुल्हेरचं युद्ध पाहू शकता की ज्याच्यामध्ये मराठ्यांनी अक्षरशः उघड्या मैदानावर त्या शत्रूला तिथं असं धोबी पछाड केली आहे त्याची की अक्षरशः त्यांना पळ काढावा लागला, पाठ दाखवावी लागली मराठ्यांना. तर ही गोष्ट कशी शक्य झालेली आहे, तर त्या मैदानामध्ये कुठलं शस्त्र कधी आणि कुठे वापरायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि या दांडपट्टा या शस्त्राचं एक अजून वैशिष्ट्य सांगतो. जसं केरळमध्ये कलरीपैटू खेळला जातो, बरोबर. तसंच तमिळनाडूमध्ये सिलंबम आहे, पंजाबमध्ये गतका आहे, आसाममध्ये थांगता आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय युद्धकलांमध्ये वेगवेगळ्या शस्त्रांना मान आहे. तर तसं हा दांडपट्टा ही फक्त महाराष्ट्राची खासियत आहे आणि फक्त महाराष्ट्रातच याचे अनेक असंख्य वेगवेगळे हात खेळले जातात. आजही ती जोपासणारी मंडळी आहेत. जसं आज आम्ही चालवतो ते वेगवेगळे 3 वेगवेगळे हात आपण पट्ट्यामधले चालवतो की जेणेकरून आज ते नामशेष झालेले आहेत. बरोबर. आज फक्त जसं की आडव्या पद्धतीनं म्हणजे काही शॉर्ट्स जे आहेत त्या आपल्या अशा क्रॉस चालतात, क्रॉस किंवा सरळ किंवा खालून वरती वरून खाली, म्हणजे जवळजवळ 32 पवित्र तलवारीमध्ये आहेत. तसे पट्ट्यामध्ये फक्त 13 पवित्र आहेत. पण ते 13 पवित्र एवढे जबरदस्त आहेत की अगदी जर तो उड्डाण मारून गेला तर एकट्या माणसाला आवरणं सोपं नव्हे. म्हणजे जसं जर आपण क्रम बघतो ना तर प्रत्येकाचा क्रम असतो. पहिलं जर समजा काठी आहे, काठीनंतर भाला आहे, भाल्यानंतर समजा आता एक भालेकरी असेल तर तो 10 निशस्त्र हातातल्या लोकांना सहज अडवू शकतो. बरोबर. बरोबर. नुसती काठी असेल तर आपण काही हातात नसेल पुढच्याकडं तर त्या काठीने आपण 10 जणांना अडवू शकतो. पण 10 काठ्या आल्या तर एक भाला असेल तर तो त्याला अडवू शकतो. 10 भालेकरी आल्यानंतर एक शमशेर बहाद्दर त्यांना अडवतो. जेव्हा 10 शमशेर बहाद्दर एकत्र येतात तेव्हा एक पट्टेकरी अडवतो. बापरे. ही त्याची रेंज आहे. हा. आणि 10 पट्टेकरी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक विटेकरी त्यांना अडवतो. म्हणजे विटा हे एक वेपन आहे जे बूमरँग सारखं आहे, म्हणजे भाल्यासारखं असतं, मागे दोरी असते आणि त्याचा फाळ एकदम अनुकुचीदार असतो पुढच्या बाजूला स्क्वेअर, आणि तो एकदा फेकून मारला आणि पुन्हा हातात ओढून घेता येतो. हो. अशातलं ते वेपन आहे. म्हणजे ही आयुध शिवाय याच्यातली आहेत. बरं, याचा उपयोग उघड्या मैदानावरच नाहीये. जेव्हा शिडी लावून किल्ल्यावरती चढायला सुरुवात करतात, शिड्या लावून दोऱ्या लावून, त्यावेळेस हा विटा वरून जर खाली मारला तर सरळ खालच्याला सुईसारखं दाबण्यात जशी आपण सुई बटणं ओवतो ना तसा हा खाली जातो आणि पुन्हा त्याला ओढून वर घेतो. म्हणजे बाण मारला तर पुन्हा येणार आहे का? नाही. आणि हा जो आहे तो हा पुन्हा हातामध्ये परत ओढून घेता येतो. म्हणजे विचार करा की किती याच्या मागं लहान सहान गोष्टींचा विचार करणं आहे. त्याच्या मागं त्यांनी किती विज्ञानाचा विचार केला आहे, किती वेपन्स वाचतील त्याचा विचार केलेला आहे. बरोबर. आणि हा जो शस्त्र आहे हे अमुक्त प्रकारातील शस्त्र आहे. म्हणजे शस्त्रांचं जे वर्गीकरण आहे त्यातील अमुक्त शस्त्रातला हा प्रकार आहे. अमुक्त शस्त्र म्हणजे काय, जे हातात घेऊन आपण लढतो, जे मुक्त होत नाही त्याला अमुक्त शस्त्र असं म्हणतात. आणि हा पट्टा किंवा पट्टीश हे त्यातलंच एक प्रकार आहे. अतिशय उत्तम असलेलं हे शस्त्र मराठ्यांच्या इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे. मुक्त आणि अमुक्त म्हणजे मुक्त म्हणजे धनुष्यबाणला मुक्त म्हणू शकतो का? अगदी बाण अगदी जातं. मुक्त शस्त्रांमध्ये अनेक प्रकार येतात. जसा गोफणीतनं सोडलेला गोटा, हा, एकदा परत फेकून मारला पुन्हा येत नाही. बंदुकीतनं सोडलेली गोळी, तोफेतनं सोडलेला गोळा, किंबहुना हातामध्ये असलेला मी जर बिचवा किंवा चाकू फेकून मारला तर तो पुन्हा परत खंजर आपल्याला घेता येत नाही. तो जो आहे तो मुक्त प्रकार. आणि अमुक्त प्रकार म्हणजे जो हातात घेऊन आपण लढतो तो अमुक्त प्रकार. पूर्वीच्या काळी जसं तुम्ही म्हटलं त्याच्या काळामध्ये कसं असतं, कन्सल्टंट असतो प्रत्येक गोष्टीला. पण तुम्ही काय वाटलं की युद्ध लढताना शस्त्र कोणतं वापरतो हे खूप महत्वाचं आहे. तर तेव्हाच्या काळी कन्सल्टंट होते का?
की युद्धाला जायचं आता कोणतं घेऊन जायचं? सर एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. म्हणजे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या किंबहुना या मावळ मातीमध्ये असणाऱ्या प्रत्येकाच्या हम्म. ते भाळी होतं. आज आपल्याला त्याचा विसर पडलाय, पण हरकत नाही. आज याच्या निमित्तानं तो एक उजागर करतो पुन्हा मी यंदा. आज आपण जेव्हा आपल्या घरामध्ये विधी असतो लग्नाचा, मुलगा जन्माला येतो, मोठा होतो आणि आपण त्याचा विधी करतो, लग्न करतो, तेव्हा घरातनं तो घोड्यावरती निघतो तेव्हा त्याला मारुती मंदिरात नेलं जायचं. बरोबर. या मारुती मंदिराच्या तिथं 5 दगड ठेवून पूजा केली जायची आणि पहिलं त्याचं लग्न लागायचं कट्यारीशी. ती कट्यार त्याच्या हातात दिली जाते, पुन्हा त्याला मांडवात आणलं जातं आणि मग दुसरं लग्न लावलं जातं स्त्रीशी. ते पहिलं लग्न कोणाशी लागतं आपलं? कुठे? कट्यारीशी लागतं. म्हणून आपल्याकडे एक म्हण होते की एका मॅणात 2 तलवारी राहत नाही. पण या मावळातील किंवा मराठ्यांचं जे काही त्या काळाचं अस्तित्व होतं ते पहिलं शस्त्राबरोबर होतं. लक्षात घ्या, मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शस्त्राचे इम्पॉर्टंट काय होते आणि कन्सल्ट ज्या घरामध्ये जसं आज आपण एखादी कुठली गोष्ट करत असताना त्याची सखोल माहिती घेते. शेतकऱ्याला आज सांगावं लागत नाही की कधी मातीमध्ये बीज टाकायचं, कधी ते पीक काढायचं, कधी कुठली गोष्ट करायची. तसंच जेव्हा क्षत्रियांना जेव्हा कळतंय की आपल्याकडं दुसरं काही विषयच नाही, या मोहिमेला गेल्यानंतर सीमोल्लंघनालाच परत यायचं आहे, तर आज आपला बाबा काय करतो, आज आपले आजोबा काय करतात, आज त्यांनी शौर्याचे किती दागिने मिळवले. आज आपल्याला एखादी जखम झाली तर वाटते की बाबा आपल्याला जखम झाली, आपण आदू झालो. अहो पण रणांगणावरती जाणारा माणूस विचार करा त्याची मानसिकता काय असेल. आज रक्ताचा नव्हे तर चिखलाचा, अक्षरशः रक्ताचा खाली चिखल झालेला असतो आणि तो चिखल तोडून विजयश्री घेऊन येणं एवढं सोपं नाही सर. म्हणजे युद्धांची लढाई आज आपण पिक्चरांना याच्यामध्ये वर्णनांमध्ये बघतो, तो फार वेगळा भाग आहे. परंतु मैदानामध्ये जर कधी तुम्ही असं जर हे केलं ना, तर तुम्ही वीरश्री अंगामध्ये कशी दौडती ना हे आपल्याला हे येणार नाही. म्हणजे एकदा जर अंगामध्ये जयघोष झाला तर अंगावरती किती जखमा आल्यात, किती जखमा घेऊन आलाय आणि किती विजय मिळवून आलाय ना, याच्यावरती त्याचा खरं तर स्वाभिमानाने अभिमान मिरवला जायचा. आज आपल्याला ह्या गोष्टी कोणी सांगत नाही, परंतु ज्याच्याकडे आयुध आहेत आज जो ज्याप्रमाणे खेळतो त्याला ह्या गोष्टी लक्षात येतात सर. आणि ही जे शस्त्र आहेत ना ही विजयाची साक्षीदार आहेत खऱ्या अर्थानं. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू शकतो की आपल्याकडे काही तलवारी अशा आहेत की ज्याच्यावरती सोन्या चांदीची रिबिट्स मारलेले आहेत. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं मला तर मी एक आयुध आपल्याला दाखवीन की ही एक तलवार आहे, ही युद्धामध्ये सर्रास वापरलेली आहे आणि हिची आज कटोरी तुटलेली आहे, मागचं हे तुटलेलं आहे, परंतु हिची धार जर आपण बघितलीत तर प्रचंड धार आहे. आपण हात लावून पाहू शकता, दिसते प्रचंड धार आहे. आणि इथं आपल्याला ही चांदीची रिबिट्स मारलेली दिसतात ही चांदीची रिबिट्स आहेत ना, ही त्या वीराचा दागिना आहे. म्हणजे विचार करा, मी मैदानामध्ये गेल्यानंतर जेव्हा मी युद्ध करणार आहे त्यावेळेस माझी हाईट, माझ्या हाताचा पंजा, त्याच्या मागे शास्त्र आहे. तर हे हँडल्स त्या पद्धतीनं बनवले जातात. आता ही परज आहे, त्याच्यानंतर मूठ आहे, नख्या आहेत, ब्लेडला वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे अग्रटोक आहे, खाली धार आहे, वरती पाट आहे, मध्ये नाळ आहे आणि त्याचबरोबर हे सगळं एकत्र करून ह्या मुठीमध्ये बसवलेलं आहे. आणि हे बसवत असताना याच्यामध्ये मसाला वापरलेला आहे, कुठेही वेल्डिंग नाही आहे. आणि हे करत असताना जी काही हे वेपन बनवलेलं आहे हे त्या योद्ध्याच्या हाताच्या याच्याप्रमाणे ती बनवलं जायचं. आणि आपल्या इथं जे काही आपण म्हणतो ज्याला की गाडी लोहार आहेत किंवा आपले शिकलगार आहेत किंवा आपल्या इथले जे लोहार आहेत, तर त्यांच्यातली मंडळी ही उत्तम काम करणारी होती, अतिशय त्याच्यावरती सुंदर. आणि हे चांदीचं काम काय केलेलं असायचं, जर युद्धामध्ये जर भीम पराक्रम गाजवला त्या वीरानं, तर माझं सगळ्यात मी पराक्रम कशाच्या जोरावर गाजवलेला आहे, तर शस्त्राच्या याच्यावरती गाजवलेला आहे. तर या शस्त्राचा मान, या शस्त्राची अदब ती त्याला दिली पाहिजे. आणि पुढच्याला सुद्धा त्या शस्त्रावरती असलेला दागिना किंवा त्याच्यावरती असलेली खून पाहून पुढच्याला सुद्धा कळावं की हा पराक्रमी पुरुष आहे, यानं आजपर्यंत चांगलं कर्तृत्व गाजवलेलं आहे. अशा गोष्टींनी याला सजवलं जायचं. ही गोष्ट आता नामशेष होतीये. काही ठिकाणी म्हटलं जातं, अनेक याच्यामध्ये वेगवेगळे उल्लेख असतात, परंतु तसं नाही आहे. युद्धामध्ये हात करत असताना जर विजयश्री मिळाली तर आत्ता याला मोत्याचे तुरे मागच्या बाजूला लावलेले असायचे, कवरला सोन्या चांदीचे वरती कॅप लावलेले असायचे. अशा अनेक तलवारी की ज्या तलवारींवरती आहे. आता आपण अजून एक तलवार पाहू शकतो की ज्याच्यावरती सोन्याचं काम सुद्धा आपण केलेलं आहे. आणि ते काम त्याच्यावरती कशा पद्धतीने केलेलं आहे, तर अतिशय सुंदर असा हा दागिना आहे सर. याला बघितलं तर आपण 3 नाळा आहेत मध्ये, बरोबर दिसत आहे, 3 नाळा आहेत. नाळ्यांचा उपयोग असा आहे सर की जेव्हा युद्धामध्ये आपण शत्रूशी लढतो त्यावेळेस ज्यावेळेस जोपर्यंत आपण जर तलवार घुसवली पोटामध्ये किंवा त्याच्यावरती वार झाला, तर वार झाल्यानंतर जखम होते, पण तर तलवार पोटात गुपसली, जोपर्यंत पुढच्याचं ब्लड बाहेर येत नाही आणि त्याचा हवेशी कॉन्टॅक्ट येत नाही तोपर्यंत माणूस मरत नाही. लक्षात घ्या. तर ब्लड बाहेर येण्यासाठी या नाळांचा उपयोग आहे.
आणि अतिशय प्रभावीपणे, म्हणजे ही एकमेव तलवार अशी की अग्रटोकापर्यंत हिला पूर्ण नाळ आहे, 3-3 नाळा याच्यावर किती बारीक काम आहे. आणि अगदी वरती जी पाट आहे त्या पाटीत सुद्धा याच्यात नाळ काढलेली आहे. हे अतिशय दुर्मिळ तलवार आहे सर. वा. आणि सगळ्यात महत्वाचं, हिच्यावरती आपण बघितलं इथे सगळं सोन्याचं काम आहे, दिसतंय हे सोन्याचं काम आहे याच्यावर. आणि हा दागिना आता कालांतरानं याच्यावरचं हे हळूहळू कमी झालेला आहे. पण ह्या आपण म्हणतो ना की एखादा पराक्रम गाजवल्यानंतर म्हणजे आपण मानाचं पान दिलं जात होतं, कटेरी दिल्या जात होत्या, पोशाख दिले जात होते, तर ते मानाची जी शस्त्र आहेत ना ती महत्वाची आहेत. या कटोरीच्या मागच्या बाजूला आपल्याला एक छोटंसं होल दिसतं, त्याच्यामध्ये मोत्यांचे तुरे लावलेले असायचे, खालच्या बाजूला हलते मोत्यांचे तुरे. आणि ही पकडण्याची एक विशेष पद्धत होती सर. युद्धावरती, घोड्यावरती किंवा मैदानात युद्ध करत असताना इथून ही दोरी लॉक असायचं, ते लॉक दोरी इथे हँडलला बांधलेली असायची हाताला, की जर तलवार पडली तर ती लटकावी हाताला बरोबर आणि पुन्हा घेता यावी आणि लढता यावी. कारण शस्त्र जर खाली पडलं तर मृत्यूशी सामना आहे, बरोबर बरोबर. समोरासमोर मृत्यूशी सामना आहे. त्यामुळे शस्त्र पडता कामा नये. जर आपण एक छोटं उदाहरण घेतलं, जर आपण सिंहगडावरती तानाजी मालुसरे आणि यांचं युद्ध जर बघितलं, तर तानाजी मालुसरेंचा हात तुटल्यानंतर, ढाल तुटून हात तुटल्यानंतर आपल्याला ते हे झालेले दिसतात. त्यावेळेस जे काही त्यांच्यामध्ये युद्धाचा जो प्रकार होता तो ज्याला आपण उड्डाण म्हणतो किंवा ज्याच्या आम्ही हनुमंती पवित्रा म्हणतो, तो हनुमंती पवित्रा टाकल्यानंतर हात किंवा पाय एका सेकंदात बाजूला निघतो. आणि ते मारण्याची पद्धत असते. म्हणजे तलवारीमध्ये मी सांगितलं की 32 हात आम्ही चालवतो आणि त्या तलवारींमध्ये ते हात चालवत असताना आज शिवरायांच्या परंपरेमध्ये दिडकी, दोनकी, पाऊल, म्हणजे दिडकी दोनकी काय, तर हे पावलांचे प्रकार आहेत जे युद्धकलेमध्ये केलेले जातात. आणि पवित्रा घेऊन उड्डाण करून युद्ध केलं जातं. आणि म्हणजे लढत असताना जर पूर्वी बघितलं ना आपण, तर शब्द कमी पण घेचा आवाज खूप जास्त होत होता. म्हणजे काय की जेवढं अंगामध्ये बळ आहे तेवढ्या हाताची घाई करून लढाई करणं. आणि ही त्यातली आयुध आहेत. ही दिसायला तुम्हाला जरी एवढी लहान दिसत असतील तरी अगदी 4.5 ते 5 इंचापर्यंत जखम आतमध्ये खोल करण्याची ताकद याच्यामध्ये आहे. बापरे. आणि हे अगदी शॉर्ट आहे, अगदी शॉर्ट आहे. तुम्ही म्हणाल सर ही अगदी 3 फुटाच्या आतली तलवार आहे, मग हिचा वापर कुठे आहे? तर ह्या अक्षरशः आपण जर किल्ल्यांची दरवाजा बघितले तर तुम्ही रायगडाचं महाद्वार घ्या, महाद्वाराच्या आतमध्ये जात असताना अगदी लहान वाट आहे, पुढे गेल्यानंतर मग महाद्वार आहे आतमध्ये, कारण त्या बुरुज इथून कमी. तर अशा कमी जागेमध्ये जेव्हा युद्धाला तोंड फुटतं ना, समोरासमोर लढाईची वेळ येते, त्यावेळेस आपल्याला शॉर्ट हँड तलवारी ज्या ह्या सगळ्यात जास्त यूज होतात. कारण तिथे धोप कामाला येत नाही, कारण फिरवायला जागा पाहिजे. आणि हातगाईची लढाई करत असताना आपल्याला ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. याचा मेटल असेल, याची आतमध्ये लावण्याची पद्धत असेल, बनवण्याची पद्धत असेल, ही फार वेगवेगळी आहे. म्हणजे अगदी आता ह्या ओतीव कामातल्या मुठी, परत त्याच्या मागे लावलेली फुलं, ह्या प्रत्येक गोष्टीचा फार बारकाईने अभ्यास करून ही शस्त्र त्यावेळेस बनवलेली आहे. तर त्यावेळेस शस्त्र कशी बनवली जायची, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस काय होती त्याची? सर कच्च्या पोलादापासून आपण अनेक गोष्टी बनवलेल्या आहेत. पोलादामधले अनेक प्रकार आज आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि शिवकाळामध्ये आपल्याला अनेक नोंदी अशा सापडतात की आपण काही तलवारी, मेटल हे बाहेरनं विकत घेतलेल्याच्या नोंदी पण आपल्याकडं, जसं तांबा आहे, जस्त आहे, तसं आपण दारुगोळा सुद्धा आपण बाहेरनं विकत घेत होतो त्या काळामध्ये. पण नंतरच्या काळात जर पेशवाईमध्ये आपण जर बघितलं तर पेशवाईमध्ये बदल झालेला आहे. पेशवाईमध्ये आपण अनेक तोफांचे कारखाने सुरू केलेले आहेत. आपल्या इथं मोरगाव, जे गणपतीचं मोरगाव आपण म्हणतो, त्या मोरगावमध्ये दारू बनवण्याचं आपल्याकडं काळी दारू बनवली जायची. अशा अनेक ठिकाणी कोकणामध्ये आहेत, काही ठिकाणी दारू बनवली जायची. त्यामध्ये जसं की आपलं ओतूर आहे, ओतूरला सुद्धा तोफा ओतण्याचा कारखाना होता. जसं आपल्या बांबुर्ड्यामध्ये शिवाजीनगरला होता, पुरंदरला होता. तशा आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही, तर ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि याच्यामध्ये तलवारी बनवत असताना जे मेटल आपण घ्यायचो त्या मेटल बरोबर ह्या कच्च्या पोलादामध्ये बनवलेल्या तलवारी असल्यामुळं आजही आपल्याकडे याची चकाकी बघायला मिळत नाही, पण तुटलेले तलवारी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. मी उदाहरण तुम्हाला 3 मेटलचे वेगवेगळे प्रकार दाखवतो. आपण इथे काही ब्लेड्स आणलेले आहेत, आज त्याचे हँडल वगैरे आज आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत, परंतु ह्या आज आपण जतन करून ठेवलेल्या की आजही म्हणजे ह्या तलवारी फार प्रभावी आणि ब्रॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता ही एक तलवार आहे, आपण जर बघितलं ही सरळ मधला प्रकार आहे, पण जर तुम्ही बघितलं तर आज हिचं एवढे वर्ष झालं, हिचं वजन, हिचा धार आणि जी पाठ ही आपण हातात घेऊन अनुभवू शकता की अतिशय उच्च दर्जाचं पोलाद आहे याचं. आणि आपण म्हणतो ना की जर शत्रूवरती घाव झाला तर शत्रू अक्षरशः राहणार नाही. आपण बघितलं तर याच्यावर छोट्या छोट्या खाचा आहेत, युद्धामध्ये या कशा पद्धतीनं वापरल्या जातील, कशा वापरल्या गेल्या असतील. आता हे प्युअर पोलादमध्ये बघा, हे दिसतं, हे चमक आहे याच्यामध्ये आतमध्ये. आणि याच्यावरती आपल्याला काही सिम्बॉल्स आपल्याला बघायला मिळतात
की ज्याच्यामध्ये स्टार मारलेले आहेत किंवा वेगवेगळ्या हे केलेल्या आहेत. तर हे सगळे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं वेगवेगळे आहेत. आणि हा जो आहे हा एकदम कच्चं पोलाद आहे. याला हे खड्डे लवकर पडलेले आहेत. म्हणजे त्याला बनवण्याची किंवा पाणी पाजण्याची जी प्रथा होती वेगवेगळी. आता ह्या पोलादमध्ये ह्याचं बघा हात लावल्यानंतर सुद्धा स्मूथनेस आपल्याला जाणवतो. तसा ही तलवार तुम्ही हातात घेऊन बघा, याच्यामध्ये तुम्हाला तो जाणवणार नाही. बरोबर. म्हणजे उच्च प्रकारचं जे पोलाद आहे त्याच्यामध्ये जी फिनिशिंग आहे, म्हणजे अगदी जर मॅनातनं तलवार काढली तर त्याचा एक वेगळा विशेष आवाज सुद्धा होतो. किंवा आज मेटल जर मारला आपण थोडंसं तर घंटीची जशी साऊंड होते ना तसं साऊंड सुद्धा यातून निघतो. म्हणजे मेटलमध्ये टेस्टिंग करताना बघत असताना आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आज याची जी मागची जी काही हँडलमध्ये गुंतवण्याची जी पाती होती, तर मुठीमधली जी काही बाकीचा जो खालचा मागचा भाग आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज ह्या नामशेष झालेल्या आहेत. आणि आज ही पोलादमधले किती प्रकार होते, या मावळामध्ये किती प्रकार वापरले जायचे, हे आज आपल्याला पाहायला मिळत नाही. ह्या संशोधनाच्या माध्यमातून हे लवकरच आता लोकांसमोर येणार आहेत. आपण याच्यावरती बहुतांश लिखाणकाम केलेलं आहे. आता ते पुढे सगळ्यांसमोर आपण मांडण्याचा प्रयत्न करतोच आहे. मग आता इंजिनिअरिंग मध्ये आम्ही बघितलं मेटलर्जी हे विषय असतो किंवा कार्बनायझिंग करणं, कारण हार्डनेस वाढवणं गरजेचं आहे. मग हे सगळं जे आहे हे विज्ञान तेव्हा किती प्रगत होतं असं दिसतंय. सर प्रचंड होतं आणि आपण निसर्गाशी कनेक्टेड होतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, आता तलवार चांगली झाली आहे किंवा ती खरंच प्रभावी आहे, मैदानामध्ये ती तोडू शकते, हे कशावरनं ओळखायचं, तर त्याची एक टेस्ट घेतली जायची. आणि ती टेस्ट अशी होते की 4 ते 5 केळीचे बुंद एकत्र बांधले जायचे. ओके. 4 ते 5 ऊस एकत्र बांधले जायचे आणि त्याच्यावरती एकाच झटक्यात त्यातनं ती पार झाली पाहिजे. तुम्हाला हार्डनेस लक्षात येणार आहे, शार्पनेस लक्षात येणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याकडे एरंडाचं झाड असतं, माहितीये. हो. त्या एरंडाच्या झाडाला एका फटक्यामध्ये ती क्रॉस झाली पाहिजे. हार्ड असतं. त्याचा बुंदा थोडा हार्ड असतो. म्हणजे बघा 3 स्टेप मधनं तलवार जायची. पहिली केळीच्या बुंद्यातनं, दुसरी जात होती ती आपल्या एरंडाच्या नाही उसाच्या उसाच्या ह्याच्यातून, कारण ते थोडंसं अजून हार्ड असतं. असतं. आणि तिसरी एरंडाच्या झाडाला. आणि हे तिघांवरती मार बसल्यानंतर जर पातळ डॅमेज झालं तर सॉफ्टनेसची टेस्ट झाली, बरोबर, हार्डनेसची टेस्ट झाली आणि सगळ्यात शेवटी तिची धार बोचट होते का. आणि ती जर नाही झाली तर ती तलवार पास. आता मास प्रोडक्शन वगैरे कसं केलं जायचं सर? तसं म्हणायला गेलं तर हे बघा, मास प्रोडक्शन करायला म्हटलं तर आता आपण एखादा किल्ला जर घेतला तर त्याच्यावर बोलू तर ठेवलं जायचं. त्याच्यामध्ये लोहार असायचे, चांबार असायचे, सगळी सोनार असायचे, सुतार असायचे आणि या मंडळींना सातत्यानं हे काम असायचं. आणि त्याचबरोबर आपण असं नाहीये की बाबा मास प्रोडक्शन, छत्रपती शिवरायांनी जर समजा आज शत्रू आपल्याला सापडला नाही, आपण जर त्याला झोडपला तर आपण त्याच्याकडनं ते घेणार आहोतच. बरोबर, आपण त्यांना कुणालाही विना ह्याचं शस्त्र देऊन असं परत पाठवणार नाहीये. बरोबर. जर तो शरण आला तर त्याला काही गोष्टी आपण त्याच्याकडनं काढून घेतलेल्या आहेत. अशाही काही गोष्टी आपल्याकडे आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की रजपूत, बुंदेल, त्याचबरोबर आपल्याकडे पट्टाशी, वेगवेगळ्या शस्त्र आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ती याचीच साक्षीदार आहेत की आज मराठ्यांनी इथं जे लढायला आले त्यांच्यावर युद्ध करून आज त्यांची शस्त्र आज आपल्याकडे आहेत. बरोबर. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण प्रॅक्टिकली सगळं बोलतोय की ही आपल्याकडे का आलेली आहे. जसं मी सांगितलं की अफगाणी काही तलवारी आपल्याकडे, पण त्या अफगाणी तलवारी काय आपण आणायला गेलो का तिकडे, का आपण लढायला गेलो नाही ना. मग त्या आपल्याकडे आल्या कशा, तर आपल्याकडे जो आला ना आपण त्याच्याशी झुंजलेलो आहोत. आणि आपण त्याच्याशी झुंजून त्यांना हारून ती शस्त्र आपल्याकडे आजपर्यंत ठेवलेले आहेत. आजही जसं की गुरुज असतील, वेगवेगळे आहेत. आडहत्यारी ज्यांना आपण म्हणतो, हे आडहत्यारे आले कुठून आपल्याकडं. आडहत्यारे आपल्याकडे नव्हतेच ना. जसे ते हफसी यायचे असे मोठे मोठे काळे जाड, तर त्यांनी त्यांच्याबरोबर आणलेली हत्यारं पण आपण वापरलीच ना. बरोबर. जसं कुऱ्हाड, तलवार, भाला हे प्राथमिक शस्त्र आहेत. कुऱ्हाड, तलवार आणि भाला. आणि आता आपण इथे ज्या कुऱ्हाडी लावलेल्या आहेत, या कुऱ्हाडींवरती आपल्याला एक नक्षीकाम दिसतं, त्याच्यात तोरणं काढलेली आहेत. पाहिली का आपण? हो. अतिशय सुंदर तोरणं काढलेली आहेत. आणि आज तो बघा 450 वर्षापूर्वीचा दागिना आहे, सोन्यापेक्षाही जास्त चमकतोय. मागच्या बाजूला त्याला जे लावलेलं आहे, कुऱ्हाडीला जे मागचा भाग आहे पितळाचा, तो सोन्यासारखा चमकतोय. आज तो आपल्या हातातलं सोनं सुद्धा एवढं चमकत नाही, मग ते पितळ एवढं का बरं चमकतं, तर त्याच्यामध्ये प्युरिटी आहे.
बरोबर. दॅट इज दॅट, मला तेच म्हणायचं. आणि ही एक असे साक्षीदार आहेत की जे आज आपण विसरलेलो होतो त्यांना. या बळीच्या कुऱ्हाडी आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये झटका पद्धत होती की एका फटक्यामध्ये प्राण गेला पाहिजे, त्याला तडपवायचं नाही. म्हणजे इस्लामिक याच्यामध्ये त्याला हलाला म्हणतात आणि आपल्या याच्यामध्ये झटका म्हणतात. पण झटका आपण काही हिंदू धर्मामध्ये तलवारीनं आपण प्राणी मारत नव्हतो, ती आपल्याकडची पद्धत नव्हे. आपल्याकडची पद्धत आहे ती ही कुऱ्हाडीची आहे. कुऱ्हाडी. आपल्याकडे जेव्हा कुऱ्हाडी किंवा आयुध बंद झाली त्यावेळेस मात्र रामोशी कुऱ्हाडी असतील किंवा रेग्युलर सी आकाराच्या चंद्र आकाराच्या कुऱ्हाडी असतील त्या नंतरच्या काळामध्ये आल्या. जर आपण प्रामुख्यानं त्या काळामध्ये बघितलं तर ही मिशीच्या आकाराची, म्हणजे माणसाची जी मिशी असते वरदस्त अशी, तर त्या मिशीच्या आकाराच्या या कुऱ्हाड्या, त्याच्यावरती जे काही 3 आपल्याला स्लोगन दिले आहेत त्रिशूळासारखे, जे त्याची जॉईंट जिथे दिलेलं आहे, म्हणजे याला शास्त्राची जोड दिलेली आहे. त्याचबरोबर धर्माचा, अध्यात्माचा त्या शस्त्राबरोबर एक आपल्याला ही वेगळी ओळख आलेली दिसते. आणि त्रिशूळासारखं दिसणारं ते म्हणजे मन, मनगट आणि मेंदू यांचं एकाग्रीकरण त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळून येतं. तर शस्त्र चालवणं म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी तिथे एकत्र आल्या पाहिजेत. आणि शस्त्रांचा बारकाईने जर आपण अभ्यास केला ना, अनेक गोष्टी बघायला मिळतात सर. आणि त्याच्यात त्याचा अध्यात्माशी संबंध आहे, त्याचा सगळ्यांशी संबंध आहे, पण तो मांडता आला पाहिजे. आणि आज आमच्याकडे ज्या ज्या गोष्टी झाल्या, गावात जर एखादा हत्ती पिसाळलेला निघाला किंवा एखादं हिंस्र श्वापद जर घुसलं, तर अडवण्याच्या पद्धतीसाठी पहिली जर कुठलं आयुध निघत असेल तर भाला आणि कुऱ्हाड निघायचा. बापरे. कारण पिसाळलेल्या हत्तीला तलवार घेऊन धरणं शक्यच सोपं नाही. नाही. तर त्यातील ह्या कुऱ्हाडी आहेत ज्या आता खरं तर नामशेष होत आहेत. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं जर म्हणत होतो की हं. ओतीव आणि लोहार काम अशा होय. 2 पद्धतीनं होणार. जी आता एक म्हणजे आता तलवार हे सगळे पोलादी आहेत त्यामुळे लोहार काम होत असतील का? कसं आहे हे? नाही, तलवारींमध्ये दोन्ही सर पण वेगवेगळे होती. प्रकार होते. पहिलं ब्लेड बनलं जातं हं. आणि ब्लेड आणि मुठी ह्या वेगवेगळ्या बनल्या जातात. मूठ ओतीव असेल. नाही, मूठ ओतीव पण असायच्या आणि बनवलेल्या असायच्या. म्हणजे मुठीचे जवळजवळ आपण जर बघितले तर 3 प्रकारामध्ये मूठ बनते. म्हणजे 2, 3, 4, 5 पार्ट बनतात. आपण जर इथे बघितलं तर ही मूठ आहे. आता ह्या मुठेमध्ये हा एक पार्ट बनतो, हा एक पार्ट बनतो, हे आणि हा एक पार्ट बनतो. 1, 2, 3, 4 आणि खालची कटोरी 5. अशा 5 प्रकारामध्ये मुठीचे वेगवेगळे पार्ट तयार केले जातात. पहिली ही मूठ अशी जोडली जाते व्हर्टिकल, त्याच्यानंतर खालची कटोरी लावली जाते, इथून लॉकिंग होतं. नंतर हे दोन्ही ठोले लावले जातात, इथून लॉकिंग होतं. आणि 6वा जो यातला पार्ट येतो तो येतो परजेचा, जो खाली गार्डचं काम करतो. तर हे 5 प्रकारामध्ये ही मूठ तयार होते आणि ब्लेड सिंगल तयार होतं. आता ब्लेड जर तुम्ही तिथून एक घेतलं तर मी तुम्हाला ते ब्लेड दाखवतो की हे बसवलं कसं जातं. दुसरं घ्या सर. हां, तेच आहे. येस. आता हे ब्लेड आहे. आता हे ब्लेड बनवत असताना हे सिंगल पहिलं बनवून घेतलं जातं. त्याच्यानंतर मूठ बनवून ती हे केली जाते. नंतर मध्ये मसाला भरला जातो आणि त्याच्यामध्ये हे लावलं जातं. तो असा नेमका मसाला असतो कोणता की ज्याच्याने पकड बसते ती? हां, तर हे असं हे पूर्ण याच्यामध्ये बसवलं जातं आणि तदनंतर मग त्याचं युद्धामध्ये यूज केला जातो असं. आता याच्यामध्ये सुद्धा मुठींमध्ये वेगवेगळे 2 प्रकार आहेत सर. आता याच्यावरती हे चांदीचं काम केलेलं आहे. दिसतंय? हो. पंचधातूच्या मुठी, लोहा आपल्या पोलादाच्या मुठी आणि त्याचबरोबर आज एक विशेष मूठ तुम्हाला इथं दाखवायला आणलेली आहे. ही पूर्ण चांदीची मूठ आहे. पूर्ण चांदी, पूर्ण भरीव चांदी आहे. तुम्ही हातात घेऊन बघा, ही किती थंड पडलेलं आहे ते. हो. दिसतंय? जाणवतंय? हो. आणि ती हातात घेऊन पहा. नाही आहे. नाहीये. गार नाही आहे. ही प्युअर तो चांदी आहे. सॉफ्टनेस असल्यामुळे लढाईला सोपं जात असेल असं काही? नाही, याच्यामध्ये एक मोठं शास्त्र आहे सर. हं. आपली वीरश्री कुठून निर्माण होते तुम्हाला माहिती आहे? मी आज प्रेक्षक पण समोर आहेत. मी त्यांना सुद्धा आवाहन करतो, की शस्त्र ही केवळ बघण्याची किंवा लढण्याची आयुधं नाही आहेत. तर ही आपल्या बॉडीवरती प्रचंड काम करतात. आज शस्त्र हातात घेतल्यानंतर लढत असताना त्याचा आपल्या मनावरती परिणाम काय होतो? बापरे. प्रत्येक शस्त्र घेतल्यानंतर त्याचा युद्धात काय परिणाम होतो? आणि त्याचबरोबर मैदानामध्ये लढत असताना आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात हे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यातनं अनुभवता येतं. पण मग हे प्युअर चांदी आहे, हे याच्यात हे थंड आहे. ह्याचा काय असा इम्पॅक्ट? सर लक्षात घ्या, जेव्हा आपलं रक्त गरम असतं, ज्यावेळेस आपण लढत असतो,
तुम्ही जर कधी एखादी गोष्ट घाईघाईमध्ये केलीत तर प्रचंड तुम्हाला हे येतं, बरोबर. तर आयुध हे तुम्हाला बघा, एक लढाई करत असताना जेव्हा तुमच्या अंगावरती सातत्यानं जखमा होतात ना, त्यावेळेस तुम्हाला काही कालांतरानं ग्लानी येते. रक्तस्राव जेव्हा होतो ना, तेव्हा ग्लानी येते आणि हातामध्ये तुमचं आयुध आहे का नाही हे त्याचं भान राहत नाही. बरोबर. मी उदाहरणार्थ सांगतो, पुरंदरवर मुरारबाजी जेव्हा दोन्ही हातांनी लढत होते ना, त्यांच्या नजरेच्या टप्प्यात जेवढं शत्रू होता ना, शिर जरी उडलं तरी सुद्धा ते लढत होते त्यांच्याबरोबर. देह पडला नाही जोपर्यंत खाली. बरोबर. तर तेवढा वेग सांगण्याचं हे आहे की जी पकड हातामध्ये असते ना, ही जाणीव सातत्यानं राहिली पाहिजे. ज्यावेळेस आपल्या हातावरती वार होतात ना, तेव्हा इथून हात पूर्णपणे थोड्या वेळानं बधीर होतं. बधीर होतो. तो म्हणजे म्हणतो ना की त्याच्यातनं आपलं कंट्रोल सुटायला लागतं, माइंडचं आणि हाताचं. त्यावेळेस एकच गोष्ट असते जी तुम्हाला कनेक्ट करून ठेवते, तो म्हणजे त्याचा गारवा, त्याची फिलिंग. स्पर्श त्याचा. म्हणजे पंचधातूच्या मुठी आणि या ज्या मुठी आहेत, ह्या तुम्हाला तो सेन्सर जो असतो ना आपल्या हाताचा, तर तो जर ब्लड जरी त्याला लागलं तर ते अजून गारवतात. हो. म्हणजे थोडासा सेन्स माणसाचा सातत्यानं राहतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी किती याच्या मागे. बारकाई आहेत खरं, बारकाईनं आणि विचार याच्यामध्ये स्फटिक आहेत, स्फटिकाचे खंजीर आहेत बरेचसे आपल्याला पाहता येतात. स्फटिक असतील, याचे खंजीर त्या काळामध्ये अनेक ठिकाणी वापरलेले आहेत. कटारीचा वापर झालेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आज पाहायला मिळत नाहीत सर. आणि बरोबर. सातत्यानं आज आम्हाला हे अभ्यास करून लोकांसमोर मांडताना अतिशय आनंद होतोय की हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आता आगामी याच्यामध्ये आपण जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. मग आता हा भाला आहे ना, जी. तर ह्याच्यात पण काय प्रकार आहेत? हा कसला, कुठल्या प्रकारचा भाला आहे? हे बघा सर, मी जसं सांगितलं पादादिकुंत. पादादिकुंत म्हणजे काय, जे पायदळामध्ये वापरण्यात येणारे भाले आहेत ते पादादिकुंत. आता पादादिकुंतानंतर दुसरा येतो अश्वकुंत. अश्वकुंत म्हणजे घोड्यावरून वापरणारे भाले. आणि तिसरा प्रकार येतो, तो येतो गजकुंत. गजकुंत म्हणजे हत्तीवरून वापरणारे भाले. आपण जर छत्रपती शिवरायांची एक पेंटिंग बघितली की ज्याच्यामध्ये महाराज हत्तीवर बसलेले आहेत, अंबारीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर आयुध धरून लोक चालतात आहे. म्हणजे पुढे तलवार आहे महाराजांची, तिला कव्हर घातलेला आहे, त्याशी खांद्यावर धरून तो पुढे चाललेला आहे. बाजूला गुर्ज आहे, त्याच्यानंतर बाकीचे वेपन्स धरलेले आहेत आणि मागच्या बाजूला भालाईत आहेत. आणि ते भालाईत ते त्यांच्या हातामध्ये असलेले भाले अक्षरशः महाराज बसलेले आहेत त्याच्यापेक्षाही उंच आहेत. म्हणजे अंबारीत बसलेले महाराजांपेक्षाही उंच आहेत. म्हणजे बारकाव्याने जर अभ्यास केला तर तो कमीत कमी 20 फुटाचा भाला असावा, नक्कीच. 15 फुटाचा भाला असावा. बरोबर. त्याला केशरी कलरचा लावलेला कपडा, त्या याला केलेली सजावट आणि त्याच्यानंतर तो धरून चालणं. म्हणजे भाला हे काही नुसतं आयुध नाहीये. म्हणजे भाल्यामध्ये 5 प्रकार पडतात वेगवेगळे. तर त्याच्यामध्ये मी हे 3 तर सांगितले तुम्हाला. निशाणीचं भाले वेगळे आहेत, त्याचबरोबर विटा आहे. विटा पण भाल्यांतलाच प्रकार आहे एक वेगळा. सांग नावाचा एक प्रकार आहे, तो पूर्ण पोलादामध्ये असतो आणि पूर्ण पोलादामध्ये अगदी 4 फुटापासून या सांग चालू होतात, त्या अगदी 10 फुटापर्यंत सांग आहेत. याचं वजन 1.5 किलो 2 किलोच्या आसपास आहे. तर सगळ्यात मोठी सांग जी ती 2 किलोच्या आसपास. बाकी जे आहेत त्या लाईटवेट असतात. म्हणजे 4 फुटाची जी सांग असते ती साधारणतः तिचं वजन जर बघितलं तर ती 800 ग्रॅमच्या आसपास असते. म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त अशी. आणि मग ती 2 किलोपर्यंत सुद्धा आहे. म्हणजे असे हे भाल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे सांगधारी जो आहे ही विशेष पथकं आहेत. या सांगधाऱ्यांचं जर पथक एकत्र आलं कुठे, खिंडीच्या तोंडाला, आणि त्यांनी जर 20ची बिनीची एक फौज तयार केली आणि जर झिगझॅग जर मारत गेले ना ते, तर शत्रूला पुढे येणं कठीण आहे. बापरे. समजून घ्या. म्हणजे युद्ध हे कुठं काय वापरायचं मी हेच सांगतोय. तुम्ही प्रचंड मोठं युद्ध तुम्ही जिंकलेला आहात, पण त्यातनं आयुध बाजूला काढा बरं. म्हणजे जिंकणं किंवा हरणं हे ज्याच्यावरती आहे तो खरा साक्षीदार शस्त्रच आहे. बरोबर आहे. आणि आज आमचं दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे हा विषय मांडण्याकरता अनेक ठिकाणी आम्ही धडपड करतो, अनेक ठिकाणी शस्त्रांची प्रदर्शनं लावतो, मर्दानी खेळ करतो आम्ही, त्याचबरोबर प्रशिक्षण वर्ग देतो, अनेक ठिकाणी अनेक प्रयत्न करतो, पण जसं पाहिजे तसं आजही आपल्याला याला राजआश्रय पाहायला मिळत नाही. कारण महाराजांचं आज एवढ्या दिवसानंतर सुद्धा हे वैभव जर अशाच पद्धतीनं हरवलं. आज आमच्याकडे म्युझियम्स आहेत ना, म्युझियम्स असंख्य आहेत, परंतु त्या म्युझियमच्या माध्यमातून तिथे आम्हाला शस्त्र पाहायला मिळतात, पण इन्फॉर्मेशन मिळत. आणि सगळ्यात महत्त्वाची एक किमान सर्वसामान्य नागरिक किंवा लहान मुलांना गेल्यानंतर अपेक्षित हे असतं की आम्हाला कोणतरी तिथं माहिती द्यावी
बरोबर. ना की आम्ही फक्त शस्त्र पाहावी नाही हवी. आज आपण एवढी शस्त्र लावलेली आहेत पण ती आपल्याशी बोलू शकत नाहीत ना. बरोबर. किंबहुना म्युझियम्समधनं जर अशी माणसं जी अभ्यासक आहेत शस्त्रांची किंवा जी आहेत ते त्यांना जर त्या अशा ह्याच्यावरती घेतलं तर मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राचं जे काही नवीन नवीन मुलं आहेत, नवीन जी तरुणाई आहे, त्यांचं मन मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम ही शस्त्र करणार आहेत. कारण आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा प्रचंड बदल जर कधी होतो ना तो शिवचरित्र वाचल्यावर होतो. मग शिवचरित्रामध्ये नेमकं काय आहे तर शिवचरित्रामध्ये आहे स्वची लढाई आहे. बरोबर. आज स्वची लढाई म्हणजे काय? स्व म्हणजे स्वराज्य आहे, स्व म्हणजे स्वाभिमान आहे. आणि आजच्या काळामध्ये जर आम्हाला गरज आहे तर स्व म्हणजे स्वसंरक्षण आहे. कारण आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये जे काही मुलींच्या बाबतीमध्ये घडतंय, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडतात आहे, तर आज आम्ही स्वसंरक्षणाकडे लक्षच देत नाहीये ना. या 16 संस्कारांपैकी एक संस्कार आहे हा शौर्य संस्कार. तो आमचा आज संपलाय ना. आणि कुठेतरी या निमित्तानं का होईना ते आठवण आपण इथं करून देण्याचा प्रयत्न करतोय. सही. आता एक हे की बाबा आरमार पण होतं जी आणि समुद्राच्या याच्यात पण आपण युद्ध केलेले आहेत. जी मग आता हे जे आहेत हे मेटलचे आहेत तिथं प्रॉब्लेम नाही ना. तलवारी ज्या आहेत तर त्याच्यासाठी वेगळं काही होतं का? नाही, आरमारामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं ना सर तर आपल्याला तोफांचा फार मोठा उपयोग झालेला आहे. ओके. त्याच्यामध्ये तोफा आहेत, त्याचबरोबर तिथे ज्या काही तलवारी होत्या आरमारी तलवारी त्याचे हँडल्स हे लाकडाचे आपल्याला पाहायला मिळतात बहुतांशी. म्हणजे ब्रिटिश आणि डच ज्यावेळेस आपल्याकडे आले, पोर्तुगीज आले, त्यावेळेस त्यांच्याकडे येत असताना त्यांच्या तलवारींचे हँडल्स आपल्याला हे बहुतांशी लाकडांचे बघायला मिळतात. त्याच्यावरती तारांचे विणकाम केलेलं असायचं. आणि नंतर जे पोलादाचे पट्टे असतील, तलवारी असतील किंवा छोटे वेपन्स असतील ते फार काळ टिकत नाही, कारण खाऱ्या पाण्यामध्ये त्याला लवकर हे होऊन जाते. त्याच्यामुळं आजही आपल्याकडं आरमारामधल्या बरचसा जो युद्ध सामुग्री आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही, हे दुर्दैवानं. तर आता जेवढे काही ज्या मंडळींकडे सांभाळून ठेवलेले आहेत किंवा काही म्युझियम्समध्ये आपल्याकडे आहेत ती सोडून आपल्याला आरमाराचं बाकीचं काही पाहायला मिळत नाही. म्हणजे तोफेचे गोळे आजही बहुतांशी दगडी तोफेंचे गोळे सापडतात. लोखंडी तोफेंचे गोळे नंतर फुटून उलकुलून ते खराब होतात. आपण एक तोफेचा गोळा जो कुल्फी गोळ्याचा जो प्रकार आहे हा तर तो आपण बघू शकतो. आता हा कुल्फी तोफ गोळ्याचा शेल आहे, म्हणजे वरचा तुटलेला तुकडा आहे. हा गोल असायचा, याच्यामध्ये वाती लावून आतमध्ये सगळं भरून हे फुटायचं सगळ्यात दारू बॉल. हो. तर असेच त्या आरमारामध्ये गोल प्रामुख्याने असलेले गोल गोळे जोड आहे. आता हे जे दोन गोळे हे सिंगल गोळे आहेत, बरोबर. बरोबर. पण हे दोन्ही लोखंडी गोळे याला एक चेन लावलेली असायची आणि सिंगल लावलेली चेन याला ही गोळ्याचा वेग वाढवायची. हे गोळे असे जायचे आणि हे गोळे तोफेतनं डागले जायचे. चेन लावलेले गोळ्या हे एकत्र, हे सुट्टे आहेत दोन्ही. बरोबर. आणि ते लावल्यानंतर हे का वापरायचे तर हे जेव्हा असे गती देऊन जायचे तेव्हा त्याचं पुढचं लाकूड जे असायचं जहाजाचं ते लाकूड फोडून आतमध्ये इम्पॅक्ट. लक्षात आलं. बरोबर. तर ते असे सुद्धा गोळे आज आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतात. आम्ही मध्ये दक्षिण दिग्विजय करण्यासाठी गेलो होतो. महाराज जिथे जिथे गेले तिथं युद्धकलेचा अभ्यास करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर तिथे आम्हाला प्रवासाच्या दरम्यान तमिळनाडूमध्ये एका ठिकाणी अशा प्रकारचे गोळे पाहायला मिळाले की ज्याच्यामध्ये, पण दुर्दैव असं आहे की म्हणजे अगदी म्युझियमच्या बाहेर तो असा उघड्यावर ठेवलेला होता. मग तेव्हा आम्ही त्यांना असा विनंती केली की सर हे आतमध्ये ठेवा, आणि हे वैभव आम्हाला पाहायला मिळालेलं नाहीये, हे तुमच्याकडे आहे तर तुम्ही याला. मग त्यांनी ते आतमध्ये ठेवलं. अशी सुद्धा गोष्ट आहे. आज महाराष्ट्रामध्ये आरमाराच्या ह्याच्यातली बरीचशी आयुधं आज आपल्याला पाहायला मिळत नाहीत, दुर्दैव. पट्टाशी असेल, त्याचबरोबर छोट्या तोफा असतील, जसं आपण रणामध्ये वेगवेगळ्या तोफा वापरतो तर त्याच्यामधल्या खांद्यावरून उडवायच्या तोफा होत्या, त्याचबरोबर उंटावरून उडवायच्या होत्या, हत्तीवरून उडवायच्या होत्या, त्याचबरोबर असे म्हणजे जे काही प्राण्यांच्या याच्यावरती ठेवून वापरण्यात ज्याला आपण छोट्या छोट्या तोफा होत्या त्या तोफा आज आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आणि काही अशा तोफा होत्या की ज्याला गाडे नसायचे, परंतु ती रणमैदानामध्ये नेऊन लावली आणि उडवली तर तिला पाहिजे ती डिग्री देऊन तिला त्याच्यामध्ये लावली जायची मातीमध्ये आणि बाजूने दगडांचा सपोर्ट देऊन मग ती उडवली जायची. मग आता त्या तोफा सुद्धा आता हे झालेल्या आहेत. आणि या आजच्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून अजून एक जी चिंता वाटते ती मी व्यक्त करतो. आजकाल आपण लग्नांमध्ये एक फॅशन आपल्याकडे आलेलं आहे की हातामध्ये तलवार घ्यायचं आणि नवऱ्यानी मराठा पोशाख करायचा, स्त्रीनी कपड्यावरती काही आपलं बोलणं नाही, तुम्ही घालू शकता, अडचण नाही.
पण शस्त्र हे महाराष्ट्रामध्ये आता ज्या पद्धतीनं त्याची निर्मिती चालू आहे किंवा बाकीचे चालू आहे, तर भविष्यामध्ये अँटिक वेपन आणि ह्या वेपनला एक मोठा धोका निर्माण झालेला आहे. म्हणजे जी नवीन शस्त्रास्त्र घेतो ती खरंच आम्ही आमच्या शोभेसाठी वापरण्यासाठी आहेत, खरंच त्याची गरज आहे का आम्हाला? आणि जे अँटिक्स आहेत त्याचे आम्हाला संवर्धन होतंय का? आणि जी आपण लग्नामध्ये वापरतो हे कितपत योग्य आहे? मध्ये मावळ्यांना ड्रेस घालून तुम्ही तांदूळ वाटायला उभे करत होतात, ही आता कुठेतरी कुठं बंद होताना दिसतंय. पण आता नवीन फॅड आलं की गडकोट किल्ल्यांवर जायचं, तिथं ब्रायडल करायचं, त्यांचं लग्नाचं आधीचं शूटिंग, आणि मग त्याच्यामध्ये ते कपडे वगैरे. तर हे अतिशय चुकीचं आहे. शस्त्र ही एक वेगळी संपत्ती आहे आणि ही संपत्ती आपण अभिमानानं आपल्या पूर्वजांचा हे करताना त्याचा आदर केला पाहिजे. तर या शस्त्रांचं या ह्याच्यामध्ये व्हायला नको, असं तर माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही आपल्याकडे कट्यार घेऊन लग्नाला उभा राहायची पद्धत आहे. आज तलवार घेऊन जी उभा राहायची जे फॅड आहे ना, ते आजच्या युवकांनी याच्यावरती आवर्जून विचार करावा, अशी या ब्रॉडकास्टमधनं मी त्यांना विनंती करतो. येस. येस सर. आणि ते जे कॉइन्स जे आणलेले आहेत तुम्ही, त्याचं पण महत्व सांगा. सर, मी आज आपल्याकडे ते विशेष कॉइन्स आणल्यात. मी ते तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे. हे मराठा साम्राज्याचे कॉइन्स आहेत. ओके. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही मराठा शिवराई आहे. याचं खालचं जे आहे ते वजन आहे आणि याच्या एका बाजूला श्रीराजा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असे हे कॉइन्स आहेत. त्याचं वजनही आपण त्याच्यावरती लिहिलेलं आहे. अगदी तुम्हाला जर जवळून पाहायचं असेल तर मी तुम्हाला एक शिवराई दाखवतो की जी आता इथे बघा सर, याच्यामध्ये श्रीराजा आणि उलट्या बाजूला छत्रपती लिहिलेलं आहे. बरोबर? श्रीराजा शिवछत्रपती. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक विशेष अजून दाखवतो तुम्हाला. ह्या ज्या आहेत ह्या वेगळ्या आहेत आणि याच्यावरती काय आहे, इथे ही डॉटेड शिवराई, याला सगळे डॉट आहेत. बरोबर. आणि त्याचबरोबर इथे मध्ये शिवपिंड दिसते. शिवपिंडीचा मार्क आहे याच्यावरती. तशा काही विशेष आणि दुर्मिळ शिवराई आहेत. श्रीराजा शिवछत्रपती असं त्याचं हे आहे. दुधाई म्हणजे शिवराईंमध्ये हे वेगवेगळे प्रकार आहेत जे आपण इथे बघतो. त्याचबरोबर आता असे काही वेगळे कॉइन्स मी आपल्याला दाखवतो की जे आजपर्यंत कुठे तुम्ही पाहिले नसतील. हात पुढे करा. हा, त्याच्यावरती काय दिसतंय तुम्हाला? याच्यावर काय काय आहे? नाही. कुऱ्हाड आहे. बरोबर आहे. तर कॉइन्स वरती शस्त्रास्त्रांचे ठसे हे सिम्बॉल आहे. जी कुऱ्हाड ही तशीच आहे ती. आणि मी म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे आणि जे कॉइन्स जे असतात ना ते प्रतीक असतात त्या साम्राज्याचे. शिवाजी महाराजांची होण ही सोन्याची आहे, सुवर्ण होण आहे. त्याचबरोबर शिवराई आहे. अशा जसं सावंतवाडीचा चांदीचा 1 रुपया जो आहे तो मी तुम्हाला दाखवतोय. हा चांदीचा 1 रुपया आहे त्यांचा, सावंतवाडीचा. तसे आपल्याकडे जे अनेक कॉइन्स आहेत चांदीचे सावंत घराण्याचं, ते मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, आपण जर याच्यामध्ये बघितलं हे चांदीचे कॉइन्स आहेत. प्युअर चांदी. हो, अगदी जड आहेत आणि तुम्ही त्याचा फाईननेस चेक करू शकता. आणि त्याच्यावरती जे लिहिलेलं आहे म्हणजे सावंतवाडी संस्थानाचं हे असलेलं वैभव आज जे दुर्लभ होत आहे. अनेक कॉइन्स कलेक्टर आहेत त्यांच्याकडे आजही या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर हे वैभव आहे, आपण हे जपून ठेवलं पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत नेलं पाहिजे. अनेक शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये आपण आवाहन करत असतो नेहमी की आपण आवर्जून अशा प्रदर्शनांना आपल्या शाळांमध्ये बोलवा आणि तिथून तुम्ही हे सगळी ज्या काही गोष्टी आहेत ह्या विद्यार्थ्यांना पाहू द्या, कारण म्युझियम त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. आणि असे आपले आत्ताची चलनं, जुनी चलनं, अशी अनेक चलनं आपल्याकडे इथे पाहायला अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला वेगळं चलन दाखवतोय. हे नागपूरकर भोसलेंचा असलेला दुदंडी रुपया आहे आणि प्रभू श्रीरामांची रामटंका. ज्याच्यामध्ये एका बाजूला प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि खालच्या बाजूला मारुती राया बसलेला आहे.
हिरापटंक आहे. एकदम बापरे. आणि हे इंदिरा गांधींचे चांदीचा जो आहे ते त्यातले कॉईन्स आहेत. असे वेगवेगळे म्हणजे अनबराचे आहेत, वेगवेगळे कॉईन्सचे आपल्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत. आहे कधीच शिवकालीनच आहे रे. दिस आणि ज्याला आपण डबू पैसा म्हणतो. तुम्ही मला वाटतं कदाचित ऐकलं एक जुनी माणसं होती की डबू पैसा म्हणायचे. तो डबू पैसा जो होता तो तांब्यामध्ये हे असे असायचे. आणि जर मला अजून याची माहिती होती की हा एक कुठेतरी सरपिणी ती आहे आणि ढाले आहेत. ढाली दाखवूया आपण. आता इथे जी आहे ती आपण लावलेली ही ढाल आहे आणि ही जी ही फरी आहे त्याला फरी म्हणतात. हे पूर्णपणे चांबड्याचं आहे, आपण बघू शकतो. आपण जर याच्यावरती मारून बघितलं तर एक वेगळा आवाज येतो आणि एअर पण त्यातनं पास होतो, कारण इथे गेलेला आहे. कारण हा जेव्हा आपण मारतो याचा आवाज आपण जाणू शकतो. तर ही एक परंपरा होती जी आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळी मर्दानी आणि मैदानी, नीट शब्द लक्षात घ्या, मैदानी आणि मर्दानी हे 2 खेळ खेळले जायचे. आज मैदानी खेळ म्हणजे आपल्याला वाटतं की स्पोर्ट्स आहेत आणि मर्दानी खेळ म्हणजे फक्त मर्द किंवा माणसं खेळतात असा एक जनमानसांचा गैरसमज आहे. पण मर्दानी खेळांमध्ये महिलांचा आखाडा हा ऐकलंय कधी? नाही. होते. आणि फरी आणि 3 फुटाची काठी, त्याला गदगा म्हणायचं, फरी गदगा. आणि याचे महिला आणि पुरुष यांचे सुद्धा एकत्रित डाव रंगत असायचे. आणि जर त्या महिलेने त्या पुरुषाला हरवलं तर तिला मानाचा फेटा, मानाचा तोडा किंवा कड जे म्हणतो आपण ते देऊन तिचा सुद्धा सन्मान केला जायचा बरं का. ही शिवकाळातली आमची परंपरा होती. मी जसं मगाशी सांगितलं की स्वचं आमच्या अस्तित्वाची लढाई आता अजूनही चालू आहे. आज जर आमच्या मुलींना जर अशी सगळी प्रशिक्षणं मिळाली तर आज मला नाही वाटत की त्यांना कोणाच्या मदतीची गरज पडेल म्हणून. कारण आमच्या संस्कृतीच्या मातीमध्ये तेवढी मुळं मजबूत आहेत. पण आज आम्हाला विसर पडलेला आहे त्या गोष्टीचा. आणि ही फरी आज त्याची साक्ष देते की हा खेळ आजही आपल्याकडे जर चालू असता तर डिफेन्समध्येच नव्हे तर आपण अनेक क्षेत्रांमध्ये पुढे गेलो असतो. ही जी डाल आहे ही चांबड्याची डाल आहे, त्याला पितळी फुलं आहेत. तशी कासवाच्या पाठीची असायची, मगर सुसरीच्या पाठी असायच्या, लाकडाच्या असायच्या, चमड्याच्या असायच्या. तर शिवकाळांमध्ये अशा ढाली असायच्या. आणि आयुधांचे 3 प्रकार पडलं. पहिलं एक जे ती अटॅक करणारी वेपन्स आहेत ते आहेत. दुसरी डिफेन्स करणारी शस्त्र आहेत. आणि जी दुसरी आहेत ती छुपी शस्त्र किंवा ज्याला छोटी शस्त्र म्हणतो की जसं महिला छोटे बिचवे वापरतात, कटेरी त्यांच्यासाठी वेगळे असतात. तर त्या म्हणजे असे 3 वेगवेगळे प्रकार आपल्याला जे बघायला मिळतात. आणि त्यामध्ये दुसरा येतो तो अग्निक्षेपणास्त्र. मग अग्निक्षेपणास्त्रांमध्ये बंदुका असतील, तोफा असतील, ह्या तिथे वापरल्या जायच्या. आणि त्यापेक्षा अजून एक वेगळी ज्याला स्पेशल वेपन्स आपण म्हणतो त्यात आपण एक सरपिणी नावाची जी तलवार आहे ती मी आपल्याला दाखवू इच्छितो इथं. आता ही दिसते तुम्हाला. हिचा आकार हा पूर्णपणे असा सापासारखा आहे, वाकडा तिकडा आहे असं झिगझॅग. पण याचं वैशिष्ट्य असं आहे सर की इथे पुढे 1 इंच आहे ही. पण जर पोटात जेव्हा घालतो ना आपण तेव्हा ती अशी वर खाली करत जेव्हा फाडत जाते ना, जेव्हा जोपर्यंत ती आतमध्ये घुसते इथं येते त्यावेळेस ही 6 इंच पर्यंत फाटलेली असते. म्हणजे तो एरिया. आणि मग पुन्हा ओढून काढल्यानंतर आहे ना तो माणूस म्हणजे कारण ही जर साधी तलवार आपण गुपसली तर ती सरळ जाऊन परत माघारी येते. ती 2-2.5 इंचाचा इम्पॅक्ट करते. पण ही कधी उघड्या मैदानात वापरण्याची वेपण नाही ती. ही घातपातासाठी वापरलेली वेपण. याला विष लावून ठेवायचं आणि विष लावून ठेवल्यानंतर ज्या वेळेस पूर्वीच्या काळी जर तुम्हाला संशय आला की बाबा आज आपल्याला याला संपवायचंच आहे तर त्याच्यावरती थोडा जरी वार झाला तरी तो पोचेपर्यंत, वैद्यांपर्यंत किंवा ह्याच्यापर्यंत पोचेपर्यंत त्याचा घात झाला पाहिजे. म्हणजे साप चावल्यानंतर त्याला फार काळ हे होत नाही, तसं विष याला वेगवेगळ्या याचं लावून ठेवायचं. असे प्रकार त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर त्यातल्या ह्या सरपणीत या नामशेष झालं पूर्ण विषात बुडवून ठेवलेल्या असायच्या. आणि पूर्वीच्या काळी गवत किंवा बाकीचं हे सगळं असायचं लावलेलं. एखादा जर शत्रू लपला रात्रीचा आणि जर तुम्हाला तो सापडत नाहीये तर त्याच्यामध्ये हे नुसतं बोक्सून काढायच्या बाजूला. म्हणजे त्याला थोडी जरी वीज हे लागलं त्याला तर म्हणजे त्याला इजा झाली आणि त्याच्या रक्ताशी तलवारीचा संबंध आला तर तो मेला पाहिजे, अशी तरतूदच याच्यामध्ये केलेली आपल्याला बघायला मिळते. अशाही काही वेपन्स आहेत की जे आता दुर्लभ आहेत, आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ही एक विशेष प्रकारची अजून ही एक तलवार आहे सर. म्हणजे आता आपण साध्या तलवारी बघितल्या इथे लावलेलीच आहे, ती आपली मराठा तलवारी साधी लावलेली आहेत. पण आपण छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये काही तलवारींमध्ये बदल केले होते. जसं आपण डोपेमधला बदल बहुतांशी लोकांना माहिती आहे, परंतु साध्या तलवारींमध्ये काय बदल केले होते तर तशीच जशी डोपेला मूठ बनवलेली असते त्याला वरचा गाळ हा बाजूची तलवार आल्यानंतर इथे अडकते. ओके.
आणि हा खालचा बाजूचा एक्स्ट्रा गार्ड काढलेला असतो. आता हा काय काढतात बरं, तर माझी बोटं वरनं तुटू नयेत म्हणून हे प्रोटेक्शन आहे मला सर. पुढच्या बाजूला हा गार्ड आहे आणि मागच्या बाजूला बघितलं तर इथं नोक बाहेर काढलेला आहे. म्हणजे अचानकच तुम्ही समोर आलात तर डोक्यात मारायला, म्हणजे अगदी असं असा जर आला तर असं मागच्या बाजूला मारायला, आणि इकडून असं बसून जर अचानक जर हल्ला केला तर ह्या ह्यानं मागच्या ह्यानं मारता यावं याकरता केलेलं हे एक प्रोव्हिजन आहे. बरं, त्यात अजून एक आहे, ही जी परत आहे ही मोठी केलेली आहे. जर याच्यावरती वार झाला तर मात्र शत्रूला आपली बोटं तोडता येत नाही, आणि तुमचं जोपर्यंत बोटं सलामत आहेत तोपर्यंत तुम्ही शत्रूशी एकदम परफेक्ट लढू शकता. आणि ही 3 फुटाची आहे. ही जर धार बघितली सर, ब्लेड पेक्षा भयानक आहे. हा, इथे इथे असं करून बघा, दिसतंय. बरं, सगळ्यात महत्वाचं, हा धातू आपल्या इथला नाही, याला झबर असं म्हणतात. आणि झबर हा जो धातू आहे हा दामास्कसच्या खालच्या प्रजातीचा आहे. म्हणजे दामास्कस एक शहर आहे, तिथून जे आपल्याकडे यायचं तिथून त्याचाच, म्हणजे आपण म्हणतो ना की जसं आपण भाऊ म्हणतो एखाद्याचा, तर शास्त्रातल्या धातूमधला जर हा जो भाऊ आहे ना, हा आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी, म्हणजे जिथं आदिलशाही आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या, परांडा असेल, परांड्यासारखा एरिया, मराठवाडा असेल, संभाजीनगर असेल, किंवा खाली या बाजूला कर्नाटकची बाउंड्री असेल, या भागामध्ये ह्या तलवारी, विशेष तलवारी आपल्याला फार पाहायला भेटतात. कारण याचा जो फाईननेस आहे ना तो एकदम जबरदस्त आहे. आजही ज्या तलवारींना एवढी प्रचंड धार आहे सर, की आपण म्हणजे शॉर्ट हँडमध्ये युद्धामध्ये एका फटक्यामध्ये बाजूला होईल एवढं जबरदस्त आहे. आणि ह्या सगळ्या लाईट वेट आहेत सर, सगळ्या लाईट वेट आहेत. ह्या प्रत्येकाचं वजन हे साधारणतः 870 ग्रॅमच्या आसपास एक एक तलवार आहे. जशी मराठा साम्राज्यामध्ये जशी तलवारी वापरल्या गेल्या तशा बाकी साम्राज्याच्या पण तलवारी आहे का आपल्याकडे? येस सर, आपल्याकडं यादवांच्या काळातील जो त्यांचा ध्वज आहे, तर त्याच्यामध्ये पिवळ्या कलरचा ध्वज, त्याच्यावरती चंद्र, वरह आणि एक नायर तलवार आहे, म्हणजे जी अशी सरळ असते, ती आज आपण इथे ब्रॉडकास्टमध्ये आपण नंतर दाखवूया फोटोमध्ये. तर ती नायर तलवार आहे. तर ती तलवार अतिशय दुर्मिळ आहे सर. म्हणजे आपण यादवांचं जर साम्राज्य बघितलं तर हे सगळ्यात मोठं साम्राज्य आहे. आणि या यादव साम्राज्याशी असलेले आपले संबंध हे या महाराष्ट्राच्या पिढीशी असलेले संबंध हे आपल्याला तिथे बघायला मिळतात. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देईल. आज आपल्याकडे नाईक नावाची लोक आहेत. हे नाईक कुठून आले बरं? तर हे नाईक ही पदवी ही यादवांच्या साम्राज्यांपासून आपल्याकडे आले. ओके. आणि हे जे नाईक आहेत, हे नाईक म्हणजे लीडर, यांना नाईक म्हटलं जातं. आणि हे लीडर आपल्याकडे आले ते तिथून आलेले आहेत. म्हणजे आज आपल्याकडे रामवंशी समाज आहे. आता हा रामवंशी म्हणजे कोण? आपण त्यांना रामोशी म्हणतो, पण हा खऱ्या अर्थानं रामवंशी. आणि हे रामवंशी म्हणजे कुठले? हे आलेले आहेत खालून, आणि प्रचंड निडर, प्रचंड एकनिष्ठ, स्वामीनिष्ठ असलेलं ही सगळी लोक, ज्यांना नाईक ही पदवी त्या काळात देण्यात आलेली आहे. आणि हे नाईक आपल्याला खालून इथं महाराष्ट्राला लाभलेले आहेत. ओके. आणि यांची प्रमुख शस्त्र म्हणजे परशु कुऱ्हाड. रामवंशी, नीट ऐका, परशु कुऱ्हाड, बंदूक आणि भाला, त्याचबरोबर तलवार, ही ह्यांची प्रमुख शस्त्र आहेत. आपण उमाजी नाईक म्हणतो, हे नंतरचे आहेत, पण उमाजी नाईकांनी सुद्धा हीच आयुध वापरलेली आहेत. मी हे का सांगतोय, नाईक या शब्दाशी आपला आणि विजयनगर साम्राज्य, तिकडचा जो प्रदेश, आणि आपण हे जे राहतोय हे आपण घनदाट अरण्यामध्ये राहणारे लोक. हे 12 मावळ म्हणजे घनदाट अरण्यच आहे. त्या काळामध्ये इथे येणं एवढं सोपं नव्हतं. 12 मावळचा प्रदेश म्हणजे साधं सोपं नाही. आजही तुम्ही कुठल्याही खोऱ्यात जा, एखाद्या डोंगराच्या टेकडावरती आपण उभा राहिलो तर असा विस्तारित प्रदेश आपल्याला दिसतो. पुन्हा तिथून पुढे गेलं, त्याला बॅरिगेटिंग डोंगराचंच आहे, सह्याद्रीचं आहे. पुन्हा त्या दुसऱ्या डोंगरावर उभा राहिलं तर इकडं 1 लाखाची फौज चाललेली तिकडच्या डोंगराच्या पलीकडे कळत नाही, आणि इकडच्या डोंगराकडनं 10 लाखाची फौज चाललेली तिकडे कळत नाही. इथून खाली उतरलेली 10 लाखाची फौज इथून दिसत नाही डोळ्याला. म्हणजे 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटरवरनं पुढं काय चाललेलं आहे याचा अंदाज न लागणारं क्षेत्र म्हणजे सह्याद्री आहे. बरोबर. आणि इथं ही सगळी आयुधं तितकीच महत्वाचे काम करतात. आज आपण आपल्या जवळपास इथं लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर, राजमाची, भोरवेल्ल्यासारखा प्रदेश आहे की जिथं अनेक किल्ले आहेत, जिथं स्वतः मराठ्यांनी सगळ्या या गोष्टी केलेल्या आहेत. आणि ज्याला कोकण दरवाजा म्हणतो आपण, तो जसा लोहगडचा पायथा असेल, अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत आपल्या इथं, जसं की उंबरखिंडीची लढाई आहे. अनेक लढायांचे जे महत्त्वाचे जे म्हणतात ना की आपण जी घराणी आहेत की जी सातत्याने लढलेली आहेत, आजही या 12 मावळातल्या अनेक घरांकडे आयुध आहेत.
आणि या आयुधांकडं आपण जर बघितलं तर आपल्याला ही आयुधं प्रामुख्याने दिसायला येते. तरी आज आपण इथे गुर्ज आणलेला नाही आहे. कटारींचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं मराठा कटारी आहेत तसं इस्लामिक कटारी वेगवेगळ्या आहेत, मुघलांच्या कटारी वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर असंख्य म्हणजे त्याच्यावरती पानं, फुलं, वेली असंख्य काम केलेलं आहे. त्याचं बॅलन्सिंग आहे. वेपनमध्ये सुद्धा बॅलन्सिंग असतं. म्हणजे आपण जर शस्त्रांबद्दल बोलायला गेलो तर अभ्यासाच्या पैलूनं जर बघायला गेलो, विज्ञानाच्या पैलूनं बघायला गेलो तर अनेक गोष्टी आपल्याला यात पाहायला मिळतात. बरं, अशा काही प्रथा होत्या की आपल्याकडे 5वीला सुद्धा ढाल तलवार ठेवली जायची. म्हणजे वेगवेगळे पदार्थ, धन, धान्य, सोनं, त्यानंतर फळं, त्याच्यानंतर हे सगळं ठेवलं जायचं. एका साईडला शस्त्र ठेवलं जायचं आणि मुलांना सोडल्यानंतर ते कुठल्या बाजूला जातोय आणि मग त्याच्यावरनं ते साठवणं, त्याचं लिहिले वगैरे असं म्हटलं जायचं. परंतु हे आजच्या पिढीला माहितीच नाहीये. आणि त्या ज्या छोट्या तलवारी असायच्या त्या पण आज आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्या छोट्या ढाली आपल्याकडे अवेलेबल आहेत. एवढंच नाही, बंदुका शिवकाळात बंदुका होत्या सर. तर त्या बंदुका सुद्धा आपल्याकडं एक 10 फुटाची बंदूक आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्या शिसाच्या गोळ्या होत्या पहिल्या आणि ती गोळी लांब नसायची, गोल असायची. म्हणजे गोल गोळी आतमध्ये गेली की तिला काढता येणं शक्य नसायचं आणि मग जखमा फुटून माणसं मारायची. आता एवढी खरीच भारी इन्फॉर्मेशन मिळाली, पण आत्ताच्या पिढीसाठी काय संदेश द्याल सर? सर सगळ्यात महत्त्वाचं बघा, शस्त्र हे चिरंजीवी आहे. शस्त्र हे तुटलेलं जरी असतं तरी ते शस्त्र असतं आणि ज्याच्या हातात जातो तो त्याचा मालक असतो. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांची आज ही सगळी शस्त्र जोपासन करत असताना आमच्या मनामध्ये एकच कल्पना घेऊन आम्ही हे सगळं काम करतोय. एकाच ध्येयाने प्रेरित होऊन हे काम करतोय की मुलांनी आज आपल्याला आयुध घेऊन लढायला जायचं नाही, पण आपण आज स्वसंरक्षण शिकलं आणि आज जर आपण याची जतन करून जर याच्यावरती हे जर प्रचार प्रसार केला नाही किंवा हे जर आपण आज सांभाळलं नाही, याच्यावरती जर आपण कुठल्या गोष्टीत काम केलं नाही त्याच्यात, तर ही कालांतरानं नष्ट होणार आहे. आणि ही जर नष्ट झालं तर हे वैभव अख्खं जग आपल्याकडे बघायला येणार आहे. जसं की आता युनेस्कोमुळे आपल्याकडे बराचसा फरक पडतोय. लोहगड आपला युनेस्कोमध्ये गेला आहे, अनेक सागरी किल्ले गेलेले आहेत. तर शासनाचं सुद्धा आभार मानले पाहिजेत, कारण ते एवढं याला हे देत आहे. परंतु शस्त्र अभ्यासकांना कुठेतरी याच्यातनं एक वेगळ्या याच्यावरती घेतलं पाहिजे. त्यांना यासाठी मार्गदर्शन किंवा मुलांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी मदत झाली पाहिजे. शस्त्र हा विषय असा आहे की एक तर लोकांच्या मनामध्ये भीती आहे आणि काम करणाऱ्या माणसाला ते सगळं करत असताना प्रचंड कष्ट घ्यावं लागतंय. कारण अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी अख्खं आयुष्य खर्च केलेले आहेत. अशा आमच्या अनेक आदरणीय मंडळी आहेत की ज्यांनी अख्खं आयुष्य खर्च केलं यासाठी. आम्ही त्यांच्या मागं निघालेलो आहोत की आम्ही हे करणार आहोत. पण पुढच्या भविष्यातल्या पिढीने स्वसंरक्षणासाठी याकडनं धडे शिकावेत. आपल्याला एखाद्या विषयावर PhD करायची असेल तर आपण हा विषय घेऊन त्यामध्ये काम करावं. आपण याला आयुष्याचा दिशादर्शक बनवू शकता. ऊर्जा आहे ही आणि भविष्यामध्ये एक आपण म्हणतो ना की इतिहासातलं अस्सल साधन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ती लेटर्स, म्हणजे ज्याला मोडीलिपीतली पत्र आपण म्हणतो, ती आयुध आणि शिलालेख यांचं महत्त्व कधीही न संपणार आहे सर. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी याच्याकडे संशोधनात्मक दृष्टीतनं बघावं, स्वसंरक्षणाच्या दृष्टिकोनातनं बघावं, त्यांनी युद्धकला शिकावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांची असलेली ही वैभवशाली शौर्यशाली परंपरा जतन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांनी हे सगळं शिकावं. कारण ही कुठेतरी एक प्रत्येक माणसाचा एक लाईफ स्पॅन ठरलेला आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याला ते काम करणं शक्य नसतं. आणि जर या पुढच्या पिढीने हे शिकलं तर ते कुठेतरी याला हा दिवा तेवता ठेवतील आणि भविष्यामध्ये हे सगळ्यांपर्यंत जात राहील. हेच एक आपल्याला यातून सांगता येईल. ह्याच नोटवरती आपण थांबतोय. खूप छान माहिती दिली सर. खरंच अनमोल असा ठेवा आहे आणि तो आपण जतन करणं खूप गरजेचं आहे. तर खरंच गोलगप्पावरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर.